मी घेऊन आले तुम्हाला सगळ्यांसाठी पुन्हा एक न्यू ब्लॉग. तर आता आम्ही आज शेतामध्ये आणि काल रात्री आम्ही 8 वाजता पोचलो. जेवण वगैरे केले, इकडे प्रसादाला आहे तिथेच. आता तुम्हाला खाली पण बाहेरचा सगळा टूर देऊ. आम्ही ज्या रूममध्ये थांबलो त्या रूमचा पण टूर देऊ. रात्री आम्ही नाही देऊ शकलो कारण की आम्ही सगळे दमलेलो, त्यामुळे आम्ही जेवण करून आलो आणि झोपलो. आणि इकडे तुम्ही बघू शकता तर गजानन महाराजांचा फोटो पण आहे आणि खूप छान आहे रूम पण, तुम्हाला दाखवतो. आणि आता इथे 8 ते 9 काहीतरी लाईक नाश्त्याचा टाईम आहे, पण आम्ही आधी दर्शन करून मग नाश्ता करायला येऊ. सो आता आम्ही दर्शनाला चाललो. पप्पांचं जण आवडते, बाकी आमचं तिघांचं आवडलेलं आहे. सो बघूयात काय काय होत आहे. तो काही इथे दरवाजा आहे, म्हणजे इथे एंट्री आहे, त्याच्यानंतर इथे वॉशरूम आहे, इकडे असे बेड आहेत आणि इथे मम्मी पप्पा सोहम आणि हा एक आरसा कपाट आणि मी. आणि इथे 2 असे विंडो आहेत, इथे पण एक आणि इथे गजानन महाराजांचा फोटो पण आहे. सो आता आपण जाऊयात दर्शन घ्यायला. यस. सो इकडे असे भरपूर रूम आहेत. सो आता आम्ही लोक चाललोय. सोहम बघा, सोहम माझ्याकडे सगळे पिशव्या देऊन टाकले. इकडे ना खूप मोठी पार्किंग आहे, इकडून अशी भरपूर आहे. इकडे दाखवू आम्ही तुम्हाला. आता आमची गाडी पण पार्क आहे आणि इथे हे जे ना हे प्रसादालय आहे, हे पूर्ण इथून हो हेच आहे. आणि इकडे ना भरपूर आहे बघा. हा बोला. हे याचं आहे गजानन महाराज आनंद विहार भक्त निवास संकुल मधलं पार्किंग आहे. थोड्याच वेळात आता आम्ही तुम्हाला मंदिराजवळ जाणार, तेव्हा तिकडे जे नवीन पार्किंग त्यांनी बनवलंय विनाशुल्क इंटरनॅशनल लेवलचं, त्याचं दर्शन आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात देऊ. हे पहा, हे दाखवायचं सगळीकडे खूप छान आहे इकडे आणि फुल ग्रीनरी आहे. ग्रीनरी आहे. इकडे इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम आहे. कुठे होणार होतं पण नाही मान्यता मिळाली समोर. अच्छा, ओके. तिकडे जे मोठी लोक येतात त्यांचे हेलिकॉप्टर उतरतात. अच्छा, खूप छान आहे इथे. की आता आम्ही जाऊ तिकडे आणि मग तुम्हाला दाखवतो. कसा मिनी ब्लॉगर आता आम्ही लोक निघालो आणि इकडे सगळीकडे पार्किंगच बहुत पार्क. ते पप्पा इकडे उतरता का त्यांच्या हेलिकॉप्टर? स्टेडियम मॅच पण खेळणार. संस्थांचीच जागा आहे. कारण की हे आनंद विहार आहे. आनंद विहार आणि अजून एक कोणतं आणि एक विसावा. आनंद विहारवरून आम्हाला 6 मिनिटं मंदिरात जायला इथून. इथे बघा हा विसावा विहार आहे. इकडे पण रूम आहे राहण्यासाठी. गाईज म्हशी स्लॉट्स अवेलेबल आहे 4 व्हीलरसाठी. हो इकडे लिहिलं तो बोर्ड दाखव ना. त्याच्यानंतर इकडे कुठे पूल आहे, कुठे अवेलेबल आहे ते पण दाखव. मंदिर पुढे असेल तर तिकडेच लावा ना तुम्ही. परत इकडे मागे यावं लागतं गाडीसाठी. इकडे एक जागा आहे, तिकडे जाऊ. बाहेर जाण्याचे मार्ग. काय भारी गेलं यांनी.
इकडे पण एक भक्त निवास आहे. किती वेळ लागेल ते दिले त्यांनी. 40 मिनिटं लागतील दर्शनाला. आणि गाईज आता पाऊस आलेला आहे. आणि गाईज याच्यात थोडासा दिसत असेल हे मंदिर आहे. देवी कमी वाटतं ना? मला चांगलं वाटते. ठेवला आवाज नाही. एक आमचं दर्शन झालं आमचं 40 मिनिटातच खूप छान दर्शन झालेलं. आणि आता पप्पा कुपन काढायला गेलेत. आम्ही प्रसादालयात आलो आहे. मग इकडून आता आम्ही नाश्ता करू आणि मग जाऊ. याच्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. हा नाश्त्याचा एरिया प्रसादालयाच्या आतमध्ये आम्ही. आता आम्ही आलो महालक्ष्मीच्या मंदिरात. हे आपले पदत्रेणे काढायचे म्हणजे स्टँडल्स. मी 99 हे नाही मला सेंचुरी मारायची आहे. इकडे हनुमानजी का मंदिर आहे. दर्शन मार्ग आईच्या दर्शनाचा मार्ग. दर्शन बाहेर असं इकडे कसं मंदिर. मला थोडी प्लीज. पप्पा सांगा ना यार. मी काहीच नाही केले ते लवकर. बस. अरे मला तर खाऊ दे. पकड